कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भीती घालून 3,57,00,000 रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार 28 मे रोजी घडला होता। या प्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 26 जूनच्या दरम्यान अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची भीती घालून देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या दत्तात्रय पाडेकर या सेवानिवृत्त अभियंत्याला 7,86,00,000 रुपयांचा गंडा घातला होता। या प्रकरणी पाडेकर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। महिनाभराच्या कालावधीत सायबर भामट्यांनी कोल्हापूर शहरातील दोघांना सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्यानं खळबळ उडाली होती। या प्रकरणी राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकं तयार करून तपास सुरू केला होता। तपासादरम्यान दोन्ही प्रकरणात एकाच सायबर भामट्याच्या टोळीनं फसवणूक केल्याचं निदर्शनाला आलंय। त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी पुणे इथल्या बंडू राठोड, तेजस भालेराव, विवेक गवळी, अक्षय कामठे, क्षितिज सुतार यांना अटक केली आहे। या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्यातील 48 लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे। सायबर भामट्यांनी काही रक्कम अन्य खात्यांवर वर्ग केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आणखी काही संशयित सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत।